कसं आहे पब्लिक गावाकडचं सकाळचं वातावरण म्हणजे काय ना, नाद नाही करायचा. मग काय तुमच्या भावाला ना लवकर आवरून निघायचं होतं. आज आमचं टावर वेगळ्याच आनंदात होतं नाही का. दप्तर गुतून इकडे तिकडे फिरत होतो मोकर रुबाबात आणि शाळेच्या गाडीची वाट पाहत होतो नाही का. मग काय टावराचं पण आवरलेलं होतं. मग घरच्याने त्याला जा मंदिरात घेऊन तुमच्या सोबत. मग काय भाऊने एक फुल तोडलं, पण एका फुलावर काय त्याचं मन भरलं नाही. त्याला वाटलं दुसरं तोडून घेऊ, पण उद्याच्याला काम येईल म्हणून सांगून आम्ही दोघं निघालो. मंदिरात निघालो, टावर मोकर रुबाबात बसलेलं होतं गाडीत. आणि कसं आहे ना, शहाण्या माणसाला काही गोष्टी कळत नाही लवकर. आणि टाबराला शिकवणं म्हणजे थोडं अवघड आहे बरं का. पण मग तरी पण ते एक नंबर काम चालू होतं त्याचं. दर्शन बिर्शन घेतलं भाऊ, पिंडीचं फुल वगैरे ठेवलं. मग काय निघालो वापस घरी. काय ना, घरी आल्यावर काय उतरायची तयार नव्हती भाऊची. मग काय शिळ्या मेथीची भाजी कोयता आणला सकाळी सकाळी. आज काय पाहुणे यायची होती, त्याच्यामुळे मोकर आवरावरी चालू होती. मग काय मस्त पैकी लिंबाच्या सावलीला टाकलेलं बाजूला गादी टाकायची होती पाहुण्यांसाठी. अक्कानं ताजी ताजी कोथिंबीर आणली होती. सड्याचं नियोजन आमच्या मॅडमकडे होतं. मग काय त्याच्यानंतर आपण आलो होतो प्लांटर आलेलं होतं श्रीराम भाऊचं काम. आणि श्रीराम भाऊचं कसं माहितीये का, काम असल्यावर काय अडचण नाही, वेळ द्यायला नाही तर बिना कामाचा वेळ माणूस कुठंच घालीत नाही बरं का. मग काय त्याच्यानंतर आमचे लाडके दूध उत्पादक विलास भाऊ खडे पाटील म्हणते, पोरं तुम्ही लय कामं करीत राहता, दुपारचा टाइम झाला मग तुम्हाला थंड आणतो. मग भाऊ तर्फे काय स्लाईसची वाटली आणली ती, पण त्याची तर त्यांनी खूप मजा घेतली आधी. मग काय भाई शेट म्हणे आपण पाणी मारून घेतो आणि गाडीवर आहे थोडा वेळ. तर मग रोहन मला म्हणे चेअरमन त्याला पेमेंट लागत म्हणे म्हणून पाणी मारून आलं. मग काय म्हणलं चला जाऊ द्या, सगळ्यात चॅप्टर माणूस आपल्यात कामाचा. आणि मग काय भाऊला दिलं चेक लिहून. मग काय त्याच्यानंतर आपण निघालो तर दुधाच्या गाडीसोबत आपल्याला वाटण भेटले शुभम भाऊ म्हणजे काय ना, एक नंबर रॉयल माणूस ना. पण भाऊला आहे ना मस्ती खायची लय सवय. खाताना परत जर दिसले तर कपडे करावे लागतील मला, मान्य आहे का इथून पुढं. मग काय दुधाची गाडी खाली करून आलो आणि येताना भूक लागली ती म्हणून मग दामाला निघालो होतो नाही का. मग काय आपलं समृद्धी हवेचं हॉटेल फिक्स झालं येता आता कधी मध्ये जेवायला हॉटेल कन्हैया म्हणून. एक नंबर सर्व्हिसवर काय यावेळेस काय आम्ही त्यांची भाजी घेतली नाही, आमच्या डब्याच होत सोबत. पण तरी पण त्यांनी त्यांच्या ताटे प्लेटी दिली म्हणजे महत्वाची गोष्ट होती. आणि माणुसकीचं दर्शन त्याच्यातून घडूनच येतं बरं का. मग कसं आहे ना, कधी मध्ये घरचे पण कामं करावंच लागत तुमच्या भावाला, हे तर माहितीचे. मग काय गिन्नी तोडून ठेवली होती आमच्या मॅडमना, मग ती आपल्याला आणायचं काम होतं आपल्याकडे. मग काय चांगले 4 कवळ्याची एकच कवळी केली, कचकटून उचलली जोर लावून, तिथं काय विषय नाही का. मग काय पटपट गिन्नी होऊन टाकली आणि एक राहिली होती समुद्राची एक लहानी कवळी, मग ती पण घेऊन आलो आपण वरती. मग काय त्याच्यात घरी आल्यावर पाहत होतो दया सर आजारी पडलेले होते. मग घरचे आता काय शक्य नाही भेटायला जायचं, लय कामाचे दिवस आहे नाही का. आता कसं आहे ना, संसार म्हणल्यावर काय सोपा नाही बरं का. मग घरून पाण्याचा ड्रम भरून ठेवला तर काळे मामाने रोडवर, मग ते घेऊन आलो घरी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण हरी.